नमस्कार. सोशल मीडियावरती 2 दिवसापासून एक पक्ष धुमाकूळ घालतोय. तो पक्ष म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कॉकरोच जनता पार्टी. खरं तर माननीय सरन्यायाधीशांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना, इथल्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या, या समाजाची, या व्यवस्थेची वकिली करणाऱ्या तरुणांना कॉकरोच म्हटलं. आणि कॉकरोच म्हटल्यानंतर इथल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक अस्वस्थ तरुणाला वाटू लागलं की होय, मी कॉकरोच आहे. ज्यावेळेस इथलं सरकार इथल्या मीडियाला उत्तर देत नाही, त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी हे कॉकरोच तयार होतात. ज्यावेळेस इथली व्यवस्था आळशी आणि झोपलेली असते, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेची झोपमोड करण्यासाठी कॉकरोचला यावं लागतं. ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू असतो, त्यावेळेस कॉकरोचला आरटीआय मार्फत अर्ज टाकावे लागतात. ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाला रोजगार मिळत नाही, ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही, कामं मिळत नाही, त्यावेळेस याच बेरोजगार तरुणांना व्यवस्थेविरोधात बोलावं लागतं. वस्तुस्थितीत बेरोजगार तरुणच कॉकरोच होऊ शकतात. कारण इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला बाकीच्यांकडे वेळ कुठे आहे? माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी यामध्ये व्यस्त झालेल्यांना या व्यवस्थेला प्रश्न विचारावं वाटत नाहीत. खऱ्या अर्थानं बौद्धिकदृष्ट्या जागृत असणारे हे तरुण जर कॉकरोच असतील, तर होय, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आम्ही तरुण कॉकरोच आहेत. आता राहतो प्रश्न या कॉकरोचला मारण्याचा. लक्षात ठेवा, इथले जेल कमी पडतील, पण या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे तरुण तुमच्याशानं जेलमध्ये टाकणं होणार नाही, त्यांना संपवणं होणार नाही. कॉकरोचला मारण्याचे हजारो औषधं बाजारामध्ये आहेत, पण कॉकरोच अद्यापपर्यंत सगळे मेले नाहीत. कारण कॉकरोच हे या व्यवस्थेसाठी गरजेचे आहेत. या व्यवस्थेने जन्माला घातलेले हे कॉकरोच आहेत. ही व्यवस्था जर प्रामाणिक असती तर कॉकरोच तयार झाले नसते. ही व्यवस्था जर झोपली नसती तर त्यांची झोप मोड करण्यासाठी कॉकरोच जन्माला आले नसते. या व्यवस्थेत जर भ्रष्टाचार नसता तर कॉकरोच आरटीआय ऍक्टिव्हिस्ट नसते. या व्यवस्थेत सरकारनं प्रश्नाची उत्तरं दिली असती तर या स्वतंत्र मीडिया म्हणून तरुणांना काम करावं लागलं नसतं. आणि म्हणून कॉकरोच गरजेचे आहेत. आणि अशा तरुणांची चळवळ गरजेची आहे, जी चळवळ या व्यवस्थेला प्रश्न विचारेल, 24 तास प्रश्न विचारायला तयार राहील. आज अशा कॉकरोचची गरज आहे. आणि आज अभिमानानं सांगण्याची वेळ निर्माण झाली आहे की तुमची व्यवस्था ही भ्रष्टाचारी आहे, तुमची व्यवस्था ही निर्लज्ज आहे, तुमची व्यवस्था ही कामचुकार आहे. आणि म्हणून आम्ही कॉकरोच आहे. होय, अभिमानानं सांगतो, आम्ही ते कॉकरोच आहोत जे व्यवस्थेला प्रश्न विचारतो. संपवायची ताकद असेल तर संपवून दाखवा. लावा ताकद.